काही कथा अशा असतात ज्या अचानक सुरू होत नाहीत, तर हळूहळू मनात उतरत जातात. ही गोष्ट आहे कॉलेजच्या फर्स्ट इयरची, जिथे मैत्री आहे, गंमत आहे, धिंगाणा आहे आणि क्लासच्या लास्ट बेंचवर कोपऱ्यात बसलेली एक मुलगी जी शांत आहे, अबोल आहे. संपूर्ण क्लास हसतोय, गोंधळ घालतोय, दंगा घालतोय, पण ती मात्र लास्ट बेंचवर एकटीच स्वतःच्या जगात. लोक तिला लॉंग फेस म्हणून पण चिडवतात, पण कुणालाच माहीत नाही या चेहऱ्यामागचं तिचं दुःख, तिच्या वेदना. आणि मग एक चॅलेंज, एक बेट, एक केमिस्ट्री रेकॉर्ड आणि एक साधा हाय. या सगळ्यातून सुरू होते एक अशी गोष्ट जिथे प्रेमाची सुरुवात तर ही एका बेटने झाली आहे, पण ती जाते पुढे एका केअरनी. ही कथा आहे एका हट्टी मुलीची आणि एका जिद्दी मुलाची, ज्याने तिच्या स्माईलसाठी अख्ख्या जगाला भिडायची तयारी दाखवली. कॉलेजला सुरू होऊन 2च महिने झाले होते. नवीन वर्ग, नवीन चेहरे आणि हळूहळू तयार होणारी मित्रांची टोळी. दररोज क्लासमध्ये हशा, टवाळक्या, लेक्चर्समध्ये कुजबुज आणि लेक्चर सुटलं की कॅन्टीन, मूवी प्लॅन्स, बर्थडे पार्टीज, सगळं काही मजेत चालू होतं. एका गुरुवारी दिवस संपत आला असताना आमचा आणि म्हणाला, शनिवारी मूव्हीला प्लॅन करतोय, किती जण इंटरेस्टेड आहे? क्षणातच सगळ्यांनी हात वर केले, फक्त एक हात वर झाला नाही, आणि ती होती नेत्रा. नेहमीप्रमाणे लास्ट बेंचवर, शांत, अबोल, स्वतःपुरती मर्यादित. क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणाला, इंटरेस्टेड लोकांनी उद्या 120 रुपये सगळे माझ्याकडे जमा करा, तिकीट लवकरात लवकर बुक करायची आहे. डेस्कवर टकाटक शिट्ट्या, आनंदाचा जल्लोष. नेत्रा मात्र निर्विकार तशीच बसलेली. कॉलेजला लागून आज 2 महिने झाले होते. आम्ही एकमेकांना नावाने ओळखायला लागलो होतो. मित्रांचा ग्रुप तयार झाला होता. क्लासमध्ये, क्लास बाहेर सगळीकडे मज्जा चालू होती. सगळे बाहेर जायचो, फक्त ती कधीच येत नसे. नेत्रा नेहमी एकटी असायची, कोणाशी फारसं बोलायचं नाही. लोक तिच्याशी बोलायला घाबरायचे, कारण ती पटकन चिडायची. बऱ्याच लोकांवरती तिची आत्तापर्यंत चिडली होती. तिच्या रागाचं दर्शन अनेकांनी घेतलं होतं. दिसायला ती वाईट नव्हती, उलट खूप सुंदर होती, पण तिच्या चेहऱ्यावर कधीच स्माईल नसल्यामुळे सुंदर दिसण्याआधीच रागीट जास्त वाटायची. तिला आम्ही नाव दिलं होतं मिस लॉंग फेस. कोणीही तिला आवडत नव्हतं आणि तीही कोणाला आवडत नव्हती, फक्त लेक्चरर्सची मात्र लाडाची. सगळे तिचं कौतुक करायचे, कारण असाइनमेंट, रेकॉर्ड्स सगळे वेळेवर आणि नीटनेटकं. ती क्लास टॉपर होती आणि मी 4th or 7th समवेअर. एक दिवस क्लासमध्ये सगळे मुलींबद्दल, इतर गोष्टींबद्दल चर्चा करत बसलो होतो आणि विषय निघाला नेत्राचा. एक जण म्हणाला, नवरा बिचारा, आयुष्य कठीण जाईल रे त्याचं. दुसरा म्हणाला, तिला हसवणारा ना खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असणार आहे. तेवढ्यात एक जण उठून म्हणाला, चॅलेंज घ्यायला कोणी तयार आहे का? चॅलेंज? काय चॅलेंज? बेट? हो, 1000 रुपीजची. काय बेट आहे? मिस लॉंग फेसची मैत्री करायची आणि तिला हसून दाखवायचं. थोड्या वेळासाठी सगळे शांत झालेत, पण माझ्या मनात एक विचार आला, चॅलेंज इंटरेस्टिंग आहे, पैशासाठी नाही पण क्युरियोसिटीसाठी. आणि मी म्हणालो, चॅलेंज एक्सेप्टेड. त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती हे चॅलेंज माझ्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा अध्याय ठरणार. पुढच्या एपिसोडसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.